रायगड आज शांत दिसतो, ढगांनी वेढलेला, कालाच्या ओघात हरवलेला. पण जर तू कान देऊन ऐकलंस तर तुला अजूनही त्याच्या दगडातून आवाज ऐकू येतो. मी रायगड आहे, मी पाहिलंय संघर्षाचं साम्राज्य उभं राहतानाचं. हो, हा गड बोलतो, प्रत्येक दगड, प्रत्येक तट सांगतो की इथं झालेला संघर्ष हा फक्त तलवारीचा नव्हता तर स्वप्नांचा होता. स्वराज्याचं स्वप्न. त्या काळात भारताच्या प्रत्येक दिशेला गुलामीची सावली होती. शासन परकीयांचं, जनता घाबरलेली आणि न्याय हे फक्त श्रीमंतीचं खेळणं झालं होतं. पण ज्या भूमीवर जनतेचा आवाज दडपला गेला होता तिथे एक आवाज उठला, ही भूमी माझी आहे आणि तिचा राजा सुद्धा इथलाच असावा. तो आवाज होता छत्रपती शिवाजी महाराजांचा. पण एक प्रश्न होता, एवढ्या विशाल साम्राज्याच्या विरोधात उभं राहण्याचं धाडस त्यांना कुठून आलं? उत्तर होतं रायगड. त्या काळात रायगड फक्त एक डोंगर होता, पण शिवरायांच्या नजरेत तो गड नव्हता, तो स्वराज्याचं भविष्य होता. राजांनी ठरवलं, याच गडावरून उभारू माझं साम्राज्य. पण त्यासाठी लागणार होतं न संपणारा संघर्ष, शत्रू ताकदवान, संसाधन कमी आणि परिस्थिती विरुद्ध. पण राजांच्या मनात एकच वाक्य फिरत होतं, जे शक्य नाही असं वाटतं तेच करून दाखवायचं. रात्रीच्या अंधारात शिवराय रायगडावर आले. त्या कालोख्यात त्यांनी हातात माती घेतली आणि म्हणाले, हीच माझी राजधानी होईल, माझ्या जनतेसाठी, माझ्या स्वराज्यासाठी. त्या मातीच्या कणात त्यांनी स्वप्न रोवलं. त्या रात्री रायगडाच्या पोटात स्वराज्याचं बी पेरलं गेलं. पण प्रत्येक बीजाला उगवायचं असेल तर त्याला पावसाचं नाही, संघर्षाचं पाणी लागतं. शिवरायांच्या आजूबाजूला होते मावळे, शेतकरी, कारागीर, सामान्य जनता. ते सर्व एका गोष्टीवर विश्वास ठेवत होते, राजे आपल्यासारखेच आहेत. हा विश्वास म्हणजे रायगडाचं खरं शस्त्र होतं. राजांनी या गडावरून ठरवलं, सत्ता मिळवायची नाहीये, न्याय मिळवायचा आहे. आणि तेव्हाच स्वराज्याचं पहिलं किरण उगवला. पण प्रत्येक किरणासोबत सावले येते. शत्रू जागे झाले होते. मुघल साम्राज्याने बातमी ऐकली, डोंगरातला एक मराठा राजा सत्ता स्थापन करतोय. हसले, पण लवकरच ते हसू गोठलं, कारण रायगडावरून उठलेला प्रत्येक हल्ला विजयासारखा होता. शिवरायांच्या मावल्यांनी रात्रीच्या अंधारात शत्रूंना पराभूत केलं. गनिमी काव्याचा जन्म झाला. पण या सगळ्यांच्या मागे काय होतं माहितीये? त्याग, रक्त आणि अमर निष्ठा. एका रात्री रायगडावर शांतता होती. शिवराय किल्ल्याच्या माथ्यावर उभे राहिले आणि खाली पाहत होते. खाली दिसत होतं शत्रूंचा तल, मशाल्यांची रांग, हजारो सैनिक. राजाने हलूच मावल्याला विचारलं, घाबरलास का? तो म्हणाला, नाही राजे, कारण तुम्ही आमच्या सोबत आहात. त्या एका वाक्यात रायगडाचं सामर्थ्य दडलं होतं. कारण हा गड दगडांचा नव्हता, तो विश्वासाचा होता. आणि मग आला तो दिवस, 6 जून 1647. रायगड सजला होता. सोन्याच्या कलसांनी, शंखनादानी आणि आनंद अश्रूंनी. शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक होत होता. संपूर्ण महाराष्ट्र गरजत होता, जय भवानी, जय शिवाजी. पण त्या सोहळ्यातही राजे शांत होते. त्यांच्या डोळ्यात चमकत होतं ते जुनं स्वप्न, संघर्षाचं फल. कारण त्यांना माहीत होतं, हा मुकुट सत्तेचा नाही, त्यागाचा मुकुट आहे. वर्ष गेली, युद्ध झाली, स्वराज्य पसरलं. पण एक दिवस आला जेव्हा रायगडावर पुन्हा अंधार दाटला. 1680. शिवराय या जगात नव्हते. सगळे म्हणाले, राजे गेले, पण रायगड शांत उभा राहिला. त्यांच्या दगडामधून आवाज आला, राजे गेले नाहीयेत, त्यांनी फक्त रूप बदलले. आता प्रत्येक मराठ्यांच्या रक्तात ते जगतात. आज तू रायगडावर उभा राहा, त्या वाऱ्याला कान दे, तर तुला सांगेल, मी पाहिलंय संघर्षाचं साम्राज्य उभं राहिलेलं. मी पाहिलंय स्वप्न रक्ताने सिंचन झालेलं. मी पाहिलंय सामान्य माणसाने राजा झालेलं. रायगड सांगतो, यश मिळवायचं असेल तर संघर्षाला कवटाला. कारण प्रत्येक विजेतेच्या मागे एक रायगड असतो, जो त्याला शिकवतो की स्वराज्य स्वप्नाने नाही, संघर्षाने उभं राहतं. रायगड आजही उभा आहे, पण तो फक्त दगडांचा गड नाहीये, तो त्या प्रत्येक हृदयात आहे जिथे अजूनही संघर्ष सुरू आहे. रायगड सांगतो, संघर्ष थांबवू नकोस, कारण त्यातूनच तुझं स्वराज्य जन्माला येणार आहे.